दिवाळीचा सण तोंडावरती आलाय आणि अशामध्ये सोन्याने 1,26,000चा टप्पा पार केलाय. त्यामुळे अनेक लोकांना प्रश्न पडलाय, सोन्याच्या किमतीचं आता पुढे काय होणार? सोन्याच्या किमती वाढण्याच्या आपण अनेक कारणं ऐकली असतील. कोणी म्हणतंय दिवाळीनंतर हे सोनं 1,50,000पर्यंत जाईल. येणाऱ्या 1-2 वर्षापर्यंत या सोन्याची किंमत 2.5 ते 3 लाखापर्यंत जाईल. तर कोणी म्हणतंय सोन्याची किंमत 70 ते 80 हजारावरती येईल. खरंच सोन्याची किंमत 70 ते 80 हजारावरती येणार का? ही किंमत वाढत वाढत 3 लाखापर्यंत जाणार. आत्ता सोन्याची किंमत 1,26,000 आहे. मग आत्ता दिवाळीच्या तोंडावरती सामान्य व्यक्तीने काय करायला पाहिजे? ज्यांना सोनं खरेदी करायचंय किंवा ज्यांच्या घरामध्ये एखादं लग्न कार्य आहे किंवा काही लोकांना सण आहे म्हणून सोनं खरेदी करायचंय. पण सध्या सोन्याची किंमत आजच्या घडीला 24 कॅरेटची 1,24,000 एवढी आहे. मग 1 लाखाच्या वरती गेलेलं सोनं आत्ता खरेदी करायचं का? किंवा मग सोन्याची किंमत कमी होण्याची आपण वाट पाहायची का? आणि जरी आपण वाट पाहिली तर किती दिवस थांबायचं? सर्व प्रश्नांची उत्तर साध्या सोप्या शब्दात तुम्हाला या व्हिडिओमधून मिळतील. सोन्याच्या किमती संदर्भात सर्वात प्रथम आपल्याला डाटा पाहणं गरजेचं आहे. आता यामध्ये गोल्डन मॅक्स, JP मॉर्गन, सिटी बँक आणि डॅश बँक या सर्वांनी सांगितलेलं आहे सोन्याच्या किमती येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये वाढतच जाणार आहेत. पण या मोठ्या मोठ्या बँकांनी दिलेल्या रिपोर्टवरती आपल्याला डोळे झाकून विश्वास ठेवता येणार नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या बँकांचा हा महत्त्वाचा धंदा असतो. कारण की या मोठ्या मोठ्या बँका प्रत्येक महिन्याला सोन्याच्या किमती संदर्भात असे नवीन नवीन रिपोर्ट तयार करत असतात. कारण की सोन्याच्या किमतीमध्ये किंवा शेअर मार्केटच्या किमतीमध्ये कोणालाही परफेक्ट सांगता येत नसतं. अशा रिपोर्टवरती डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये सोन्याच्या किमती वाढतायत त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. कारण की जगभरामध्ये सध्या अस्थिरता निर्माण झालेली आहे. जगभरामध्ये जी अस्थिरता निर्माण झालेली आहे त्यामधून अनेक देशांचे युद्ध झालेत. तर दुसरीकडे भारत, चीन, अमेरिका यासारखे मोठे देश गेल्या 1-2 वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करतायत. भारतात जर आपण पाहिलं तर 2021 साली सोन्याची किंमत 1 तोळ्याची आपल्याला 48,000 रुपयांना मिळत होतं आणि आज त्याच किमती 1,24,000पर्यंत जाऊन पोहोचल्या. म्हणजे जवळजवळ 2.5 पटीने सोन्याच्या किमतीमध्ये दर वाढलेत. त्यामुळं सोन्याच्या किमती हे वाढतच चाललेले आहेत आणि सोनं हे सर्वसामान्य व्यक्तीच्या हिशोबाच्या बाहेर गेले. त्यामुळे इथे सर्वांना साहजिकच प्रश्न पडतो, सोन्याच्या किमतीचं नेमकं भविष्यामध्ये होणार काय? सामान्य व्यक्तीला सोनं खरेदी करता येईल इतक्या किमती कमी होतील का हे सोनं असं वाढतच जाईल? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सोन्याचा थोडा इतिहास बघावा लागेल. सोनं ही वस्तू मानवाच्या आयुष्यामधील अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे. जर आपण हजारो वर्षाचा इतिहास पाहिला तर सोनं हे नेहमी एक प्रिशियस मेटल राहिलेलं आहे. माणसाला सोन्याची किंमत ही खूप पहिल्यापासूनच आहे. मागील आपण जर 100 वर्षाचा इतिहास ऐकला त्यावरून एक लक्षात येते वाढलेल्या सोन्याच्या किमतीमध्ये देखील अनेक वेळा घसरण झालेली आहे. जसं 1980च्या दशकामध्ये सोन्याची किंमत घसरली, 2011 साली सोन्याची किंमत घसरली होती, पुन्हा 2013 साली सोन्याची किंमत घसरली होती. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस सोन्याची किमती कमी होतात त्या फक्त काही महिन्यांसाठी कमी होतात किंवा जास्तीत जास्त वर्षभरासाठी कमी होतात. त्यानंतर सोनं पुन्हा उभारी घेतं आणि पूर्वीच्या किमती त्या पार करतात. आजपर्यंत सोन्याचा इतिहास राहिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला एक अपवाद सांगता येईल, तो म्हणजे 1980च्या दशकामध्ये घडलेला. त्या काळामध्ये सोन्याच्या किमती भरपूर प्रमाणामध्ये कमी झाल्या होत्या आणि त्या किमती जास्त काळासाठी स्थिर राहिल्या होत्या. म्हणजे यावरून आपण मागील 100 वर्षाचा इतिहास पाहून आपण असं म्हणू शकतो, सोन्याच्या किमतीमध्ये येणाऱ्या काळात थोडाफार चढ उतार जरी झाला तर जास्त काळासाठी जर आपण आपल्याकडे सोनं ठेवत असो तर त्यामध्ये सोन्याची किमती ह्या वाढतच जातात. जे अगदी 5-10 वर्षाचा कालावधी जरी आपण पकडला तरी या 5-10 वर्षाच्या कालावधीमध्ये सोन्याची किमती कमी होण्याऐवजी वाढतच जातात. पण यामध्ये सर्वांना दिलासा देणारी गोष्ट म्हणजे आपण आता सांगताना अगोदरच सांगितलं, असं एक टायमिंग असतो ज्यावेळेस सोन्याच्या किमती कमी होतात. मग तो टायमिंग 6 महिन्यांनी येऊ शकतो किंवा अजून जास्तीत जास्त 8 महिन्यामध्ये येऊ शकतो. त्यावेळेस सोन्याच्या किमती कमी होणार आहेत. पण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, जर तुमच्याकडे किमान 10 वर्षाचा कालावधी असेल, तुम्ही जर पुढील 10 वर्षासाठी सोनं खरेदी करायला तयार असाल, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, आपण आत्ता खरेदी केलेलं सोनं आपल्याला पुढच्या 10 वर्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये विकायचं नाहीये. आणि होईल असं आजच्या तारखेला 1,24,000 असलेलं सोनं पुढच्या 10 वर्षांनी ते सोनं तुम्हाला जवळपास 3 लाखापर्यंत गेलेलं पाहायला मिळेल. कारण की अशा प्रकारचा डाटा सध्या उपलब्ध आहे आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. तर दुसरी एक गोष्ट म्हणजे सोन्यावरती आपल्याला एक ॲडव्हान्टेज मिळतो,
तो म्हणजे सोन्यावरती मिळतं गोल्ड लोन. सोनं हे लिक्विड फॉर्ममध्ये असणारं एक ॲसेट आहे असं आपण नेहमी म्हणतो. कधी पण पहा, आपल्याकडे जर सोनं असेल आपल्याला त्याचे पैसे लगेच मिळतात. जेव्हा आपल्या घरामध्ये आर्थिक अडचण निर्माण होते तेव्हा आपण ते सोनं विकत नाहीत. त्याच्यावरती अनेक लोक लोन काढतात आणि त्या लोनच्या पैशातून आपलं काम पूर्ण करतात. यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सोन्यावरती आपण जे लोन काढतो त्याला सर्वात कमी व्याजदर असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आर्थिक अडचणीमध्ये सोन्यावरती लोन काढणं हा पर्याय खूप चांगला वाटतो. म्हणजे याच्यातून एक सिद्ध होतंय, आपण कधीही सोन्यामध्ये घातलेले पैसे आपले कधीच अडकून राहत नाहीत. त्यामुळं शक्य झालं ज्या व्यक्तींना आता सोनं खरेदी करायचंय त्यांनी सोनं खरेदी करायला हवं. सोन्याची किंमत तर कमी होणारच आहे, पण ती ठराविक कालावधीसाठी होणार. नंतर पुन्हा सोन्याचा भाव दुपटीने वाढणार. सोन्याची सध्याची किंमत 1,24,000 आहे. मग ती कमी होऊन 1,15,000 होणार. ते सोन्याची किंमत डायरेक्ट 1,00,000च्या खाली येणार. याबद्दल कोणीही सांगू शकत नाही. एक गोष्ट मात्र याच्यातून आपल्याला समजू शकते, येणाऱ्या पुढच्या 10 वर्षामध्ये सोनं हे वाढतच जाणार. सोन्याची किंमत हे 3 लाखापर्यंत जाणार, हे 100% खरं आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, सोन्याची किंमत कमी होण्याची वाट पाहायची का आत्ताच्या परिस्थितीमध्ये सोनं खरेदी करायचं? तर यामध्ये 2 प्रकारची लोक मार्केटमध्ये आहेत. पहिली म्हणजे इन्व्हेस्टर आणि दुसरी आहेत ती सामान्य लोक. इन्व्हेस्टरमध्ये अशा लोकांना आपण पकडू, ती लोक शेअर मार्केटमध्ये अगोदरपासून इन्व्हेस्ट करतात. त्यांना याच्यामधलं थोडंफार नॉलेज आहे. जे डिजिटल गोल्ड खरेदी करतात, जे ऑनलाईन पद्धतीने गोल्ड ETF खरेदी करतात, त्या लोकांना माहिती आहे सोनं कशा प्रकारे वापरायचं, ज्या कालावधीमध्ये सोन्याचे दर कमी किंवा जास्त होतात त्याचा फायदा कसा करून घ्यायचा हे त्या लोकांना चांगलंच माहिती असतं. म्हणजे यामध्ये असं सांगायचे, ज्या लोकांना फक्त सोनं 1 वर्षासाठी खरेदी करायचे किंवा 6 महिन्यासाठी खरेदी करायचंय आणि पुन्हा ते 6 महिन्यांनी विकायचंय, त्या लोकांनी सोन्यामध्ये इन्व्हेस्ट न केलेलं बरं. त्या व्यक्तीने सोन्यापासून दूर राहिलं पाहिजे. पण तुम्ही आता जर सोनं खरेदी करत असाल आणि ते सोनं तुम्हाला 5-10 वर्ष मोडायचं नाही किंवा 5-10 वर्ष त्या सोन्याच्या बदल्यात आपल्याला कोणतेही पैसे नको हवे असतील, अशा प्रत्येक व्यक्तीने सोन्यामध्ये पैसे गुंतवा आणि बिंदास गुंतवा. कारण की सोन्याचे दर हे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये डेफिनेटली वाढतील आणि त्याचा तुम्हाला दुपटी तिपटीने फायदा होईल. आता अशी काही लोक आहेत ज्यांच्याकडे आता सध्या पैसे साठलेले आहेत, त्यांना कुठेतरी गुंतवणूक करायची, पण आपल्या पैशाची गुंतवणूक कुठे करायची हे त्यांना समजत नाही. तर अशा लोकांनी एकच करा, आज सोन्याची किंमत काय, दिवाळीनंतर सोन्याची किंमत काय होणार किंवा 6 महिन्यांनी सोन्याची किंमत काय होणार, या गोष्टीचा विचार बिलकुल करू नका. आत्ता ज्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे पैसे आहेत, ते सोन्याचे दर आत्ता आहेत त्याच परिस्थितीमध्ये तुम्ही सोनं खरेदी करा. कारण की आज 1,24 किंमत आहे. आपण जर विचार करत असाल 6 महिने थांबू, 1 महिना थांबू, पण तेवढ्या वेळानंतर जर सोन्याची किंमत वाढली तर त्याच्यावरती तुम्हाला GST, सोन्याची वाढलेली किंमत, त्यासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतील आणि त्यामध्ये आपला तोटा होऊ शकतो. तर राहिला प्रश्न, ही लोक सोन्याची कमी किंमत होण्याची वाट पाहत आहेत. सोन्याची किंमत ही 1 वर्षात किंवा 6 महिन्यात किंवा 1.5 वर्षामध्ये 100% कमी होणार. किती रुपयांनी कमी होणार हे कोणी सांगू शकत नाही आणि किती काळासाठी ती किंमत कमी राहील. पण त्यानंतर सोन्याची किंमत पुन्हा वाढणार. ते एकंदरीत पाहिलं तर सोन्याची किमती ह्या कधीच कमी होत नसतात. त्या दिवसांदिवस वर्षानुवर्षे वाढतच जातात. आपण जर सोन्याची किंमत कमी होण्याची वाट पाहत असाल तर आपण चुकूनही सोनं खरेदी करू नका. कारण की आपण पैशाची कमी होण्याची वाट पाहतोय आणि जर सोन्याची किंमत कमी झालीच नाही, आपण साचवलेले पैसे त्याचा मोठा आपल्याला तोटा होईल. काल सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण झाली. त्या निमित्ताने लोक सोनं खरेदी करण्यासाठी दुकानामध्ये धावायला लागले. गेल्या 15 दिवसापासून सोन्याच्या भावामध्ये वाढ होत